आपल्या चॅनलवरील कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुझ्या माहेरी फोन लाव आणि सांग, उद्यापासून तुला इथे ठेवायचं नाही. सकाळी 6:30 वाजता घरात घुमलेल्या सासऱ्यांच्या आवाजाने स्वयंपाकघरात पोळ्या लाटत असलेल्या अनघाच्या हातातून लाटणंच खाली पडलं. ती घाबरतच हॉलमध्ये आली. बाबा, माझी चूक तरी काय झाली? तिचा आवाज कापत होता. चूक विचारतेस? 4 वर्ष झाली लग्नाला, पहिल्यांदा मुलगी झाली आणि पुन्हा दिवस गेले. यावेळी ही मुलगी झाली तर आमच्या घरात तुझ्यासाठी जागा नाही. सासू लगेच म्हणाली, आमच्या वंशाला वारस हवा. आयुष्यभर मुलीच जन्माला घालायच्या असतील तर तुझ्या बापाच्या घरी जा. अनघाने आशेने नवऱ्याकडे पाहिलं. निलेश सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत होता. निलेश, तू तरी काय बोल, ती विनवणीच्या सुरात म्हणाली. त्याने डोळे वरही न करता उत्तर दिलं, आई बाबा चुकीचं बोलत नाहीत. त्यांना जे योग्य वाटतं तेच होईल. त्या एका वाक्याने अनघाच्या डोळ्यातलं शेवटचंही धैर्य विरघळूनच गेलं. 2 वर्षांची तिची मुलगी आर्या आईच्या पायाला बिलगून रडत होती. पण त्या घरात कोणालाच त्या निरागस रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता. लग्नाच्या पहिल्या वर्षी हाच संसार तिला स्वर्ग वाटला होता. सासू प्रेमाने बोलायची, सासरे काळजी घ्यायचे, नवरा वेळ मिळेल तसा फिरायला घेऊन जायचा. पण मुलगी जन्माला आल्यानंतर सगळं एका क्षणातच बदललं. लक्ष्मी आली म्हणणारे लोक आता तिलाच अपशकुनी म्हणू लागले. सकाळी 5 वाजता उठून अंगण झाडणं, पाणी भरणं, भांडी घासणं, कपडे धुणं, सगळ्यांचा नाश्ता डबा करणं, नंतर शेतात जाऊन काम करणं, हे सगळं 7 महिन्यांच्या गरोदरपणातही तिच्याकडून करून घेतलं जात होतं. दम लागला, पाठ दुखली किंवा चक्कर आली तर उत्तर एकच असायचं, गरोदर आहेस म्हणून नाटकं करू नकोस. आम्ही ही मुलं जन्माला घातली आहेत. महिनाभरापूर्वी डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तिला जास्त ताण देऊ नका, पौष्टिक आहार द्या आणि विश्रांती द्या. पण घरी आल्यावर तिच्यासाठी दूध बंद झालं. फळं घरात यायची, पण ती फक्त सासू सासरे आणि नवऱ्यासाठीच. उरलेलं अन्न तिच्यासमोर ठेवलं जायचं. अनेकदा ती उपाशी झोपायची, पण मुलीला मात्र पोटभर खाऊ घालायची. रात्री मुलगी रडली की सासू संतापायची. ही मुलगी आणि तिची आई दोघींनीही आमचं नशीब खाल्लं. अनघा मुलीला मिठीत घेऊन गप्प बसायची. उत्तर द्यायची हिंमत तिच्यात उरली नव्हती. एक दिवस शेजारच्या काकूंनी तिच्या हातावरचे निळे व्रण पाहून आणि हळूच विचारलं, सगळं ठीक आहे ना? अनघाने ओठांवर जबरदस्तीचं हसू आणलं. हो, काही नाही. कारण तिला माहिती होतं की सत्य सांगितलं तर घरी परतल्यावर छळ आणखी वाढणार होता. त्या रात्री जेवणाच्या ताटात फक्त 2 कोरड्या पोळ्या होत्या. भाजी संपल्याचं कारण सांगण्यात आलं. ती शांतपणे जेवायला बसली. तेवढ्यात सासऱ्यांनी टेबलावर हात आपटत ठाम आवाजात म्हटलं, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. यावेळी जर नातू झाला तरच या घरात राहशील. नाहीतर बाळंतपण झाल्यावर सरळ तुझ्या माहेरी निघून जा. आम्ही तुझ्या आणि तुझ्या मुलींचा खर्च उचलणार नाही. त्या क्षणी अनघाने पुन्हा नवऱ्याकडे पाहिलं, पण तो गप्पच बसला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनात एकच प्रश्न घुमत होता, खरंच एका आईची किंमत तिच्या पोटी मुलगा झाला की मुलगी यावर ठरते का? रात्रभर अनघाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सासऱ्यांचे शब्द तिच्या कानात सारखे घुमत होते, नातू झाला तरच या घरात राहशील. पहाटे उठून ती नेहमीसारखी कामाला लागली. 8वा महिना सुरू असूनही तिने अंगण झाडलं, पाणी भरलं, सगळ्यांचा नाश्ता केला. पोटात अधूनमधून कळा यायला सुरुवात झाली होती, पण ती गप्प होती. आई, पोट खूप दुखतंय, ती हळूच म्हणाली. सासूने तिच्याकडे रागाने पाहिलं. दुखणारच, बाई आहेस ना तू, एवढ्यातच नाटकं सुरू झाली. अनघा पुन्हा शांत झाली. तिला आता वेदनांपेक्षा अपमानाची जास्त सवय झाली होती. दुपारी कपडे वाळत घालत असताना तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. थेट अंगणातच कोसळली. 2 वर्षाची आर्या घाबरून आईजवळ बसली आणि मोठ्याने रडू लागली. शेजारच्या सुनंदा काकू धावत आल्या. अहो, पटकन हॉस्पिटलला घेऊन चला, बाईची तब्येत बघा. पण सासरे खुर्चीतून उठलेही नाही. थोड्या वेळात शुद्धीवर येईन, उगाच तमाशा करू नका. सुनंदा काकूने स्वतःच 108ला फोन केला. ॲम्ब्युलन्स आली तेव्हा निलेश कामावरून घरी पोहोचला. आईने त्याला एकच सांगितलं, जा तिच्यासोबत, पण डॉक्टरांना विचार यावेळी तरी मुलगा आहे का?
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अनघाची तपासणी केली. तिचा रक्तदाब धोकादायक पातळीवर गेला होता. शरीरात रक्ताचीही कमतरता होती. डॉक्टरांनी निलेशकडे पाहत विचारलं, तुमच्या पत्नीला नीट जेवण मिळतं ना? इतका मानसिक ताण का आहे? निलेशने उत्तर देण्याऐवजी नजर चुकवली. अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने काहीच बोलले नाही. तिला माहीत होतं, सत्य सांगितलं तर घरी गेल्यावर तिचं आयुष्य आणखीन कठीण होईल. 2 दिवसांनी अचानक तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. डॉक्टर आणि नर्स धावपळ करू लागले. बाहेर सासू-सासरे देवाचा जप करत होते. पण त्यांच्या प्रार्थनेत फक्त एकच शब्द होता, मुलगा. काही वेळाने ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं. डॉक्टर बाहेर आले आणि हसत म्हणाले, आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. सासऱ्यांनी उत्सुकतेने विचारलं, मुलगा? डॉक्टर शांतपणे म्हणाले, गोंडस मुलगी झाली आहे. तो शब्द ऐकता सासूचा चेहरा उतरला. पुन्हा मुलगी? ती तिथेच खुर्चीवर बसली. सासऱ्यांनी रागाने भिंतीवर मूठ मारली. निलेश काही क्षण शांत उभा राहिला आणि एकही शब्द न बोलता तो हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून बाहेर निघून गेला. आता अनघा नवजात बाळाला मिठीत घेऊन रडत होती. ते आनंदाचे नव्हते, तर आयुष्य पुन्हा एका वादळात ढकललं गेल्याचे अश्रू होते. तिला अजून माहिती नव्हतं, पण दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाल्यावर तिच्यासाठी घराचं दार कायमचं बंद होणार होतं. अनघासाठी आता घराचं दार कायमचं बंद होतं की अनघा काय निर्णय घेते ते बघूयात भाग 2 मध्ये.